नमस्कार. भटकंती दाय दिशामध्ये पुन्हा आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत मेहरानगड. भर उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही 5 मित्र हॉटेल झिल्लान, नवी सडक, घंटाघर येथील हॉटेलमध्ये आम्ही मुक्कामास राहिलो. 2 दिवस तिथे आम्ही मुक्कामास होतो. तिथून आम्ही पहिलं स्थळ बघण्यास घेतलं ते मेहरानगड. एक 4-5 किलोमीटर तिथून अंतर असल्याकारणाने आम्ही एक रिक्षा ठरवून भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छत्र्या घेऊन हा गड पाहिला. म्हणजे ही संपूर्ण टूर आम्ही छत्र्या घेऊनच केली. यास कारण असे की तिथे खूप गर्दी होते हिवाळ्यामध्ये आणि ते मला अवॉइड करण्यासाठी मी मुद्दाम हा उन्हाळ्यामध्ये ही ट्रिप आयोजित केली आणि त्याप्रमाणे आम्ही उन्हाळ्यातच गेलो. परंतु आमचं गुडनेस असा होता की आम्हाला तिथे 3 दिवस पाऊस मिळाला आणि उत्तमरित्या वातावरण असल्याकारणाने जास्त उन्हाचे काय चटके खावे लागले नाहीत आम्हाला. आणि मेहरानगड आम्ही पहिला दिवस 30 मे 2026 आम्ही पाहायला घेतला. आतमध्ये शिरताच तुम्हाला तिथे डाव्या हाताला लिफ्ट आहे. त्या लिफ्टने आम्ही 4थ्या माळ्यावर पोचलो आणि तिथून आम्ही हा गड पाहावयास घेतला. मित्रांनो, उन्हाळा असल्याकारणाने तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. आज तिथे मेमध्ये देखील 34 डिग्रीपर्यंतचं तापमान आणि 35पर्यंतचं तापमान जातं तिथे. त्यामुळे तिथे मला एवढं काय उन्हाळा जाणवला नाही. आणि हा लिफ्टमॅन आपल्याला अगदी 50 रुपयामध्ये जातानाच एकाच बाजूने 50 रुपयाचे तुम्हाला चार्ज लावतात. येताना तुम्ही लिफ्टने यायचं नसून तुम्ही पाहत पाहत सगळे फ्लोअर उतरायचं आहे. लिफ्टने तुम्हाला एकदम 4थ्या माळ्यावर टेरेस आहे. त्या टेरेसवर तुम्हाला खालचं दृश्य पाहता येतं. तिथे बऱ्याचशा तोफा ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. गड पाहण्यासाठी हा अतिशय सुंदर असून 4 माळ्याचा जरी असला तरी तुम्ही एक 3-4 तासात हा गड पाहू शकता. अगदी व्यवस्थित आरामात. आणि उन्हाळ्यात गेलं तर अजिबात गर्दी नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच जा. आणि मी तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देतो. डाव्या बाजूला गणेश कोळी, दिलीप गांगण, पुण्यार्थी आणि संख्ये असे आम्ही 5 मित्र 30 मेला जोधपूर पाहाव्यास निघालो. आणि अतिशय सुरेख वातावरणामध्ये आम्ही हे जोधपूर व्यवस्थित पाहिलेलं आहे. हे टेरेसवरून तुम्ही पाहू शकता किती कमी उपस्थिती आहे लोकांची. आणि व्यवस्थित हा रॅम्प तुम्हाला चढून पायी तिकडनं पुढच्या बाजूने तुम्हाला तो चढायचा असतो. आम्ही आपले वयस्कर असल्याकारणाने आम्ही लिफ्टचा वापर करून सरळ 4थ्या माळ्यावर आलो आणि तिथून आम्ही हा किल्ला पाहावयास घेतला. अतिशय सुरेख असे 4-5 चौक आहेत याला मधोमध. आणि छान कार्विंग आहे. प्रत्येक नक्षी पाहण्यासारखी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. पण उन्हाळा असल्याकारणाने हे आता आपण पाहत आहोत ते इथे शपथविधी चालतो. 1953ला शेवटचा शपथविधी घडला इथे. आणि त्याच्यानंतर काही शपथविधी इथे झालेला नाही. आणि आता हे लोक इथे कोणी राहत नाहीत. हे राहतात उमेद पॅलेसमध्ये. आणि तिथे त्यांचं वास्तव्य आहे. एक थोडासा पार्ट त्या उमेद भवनचा वापरतात ते. आणि थोडासा पार्ट त्यांनी ताज हॉटेलला दिला आणि थोडासा पार्ट त्यांनी म्युझियम केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकाल. इथे सुंदर अशी दालनं बनवलेली आहेत. इथे तुम्हाला पालख्या, अंबारी, तलवारी, शस्त्र आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या डिस्प्ले केलेल्या आहेत छानपैकी. आणि विशेष म्हणजे अजिबात गर्दी नसल्याकारणाने तुम्ही अगदी आरामात ह्या सर्व गोष्टी पाहू शकता.
तिथे बरेचसे सुंदर असे महल आहेत. शेष महल आहे, मोती महल आहे. समोर दिसते ती बाई, ती खास त्या हॉलमध्ये देखरेख करण्यासाठी त्याने अपॉइंट केलेली बाई आहे. मला वाटेल की असेच कोण लोक इथे बसत असतील, तर असं नाही होत. खूप शिस्तीमध्ये इथे आपल्याला किल्ला पाहावा लागतो. मी इकडे अजिबात मस्ती करू शकत नाहीत. व्यवस्थित तुम्हाला हे तुम्ही पाहतात ते तोरण ते दरवाजाला लावलं जातं मारवाडी लोकांच्या, राजपूत लोकांच्या लग्नामध्ये. याला तलवार लावून नवरा मुलगा घराच्या बाहेर पडत असतो. ह्याच्यामध्ये ही अकबराची एक तोफ आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ही एकाहून एक अशी सुंदर अशी दालनं तुम्ही बघत बघत हा किल्ला तुम्ही पाहायचा आहे. हा 4 मजल्याचा किल्ला तुम्हाला पाहण्यास कमीत कमी 4 तास नक्कीच लागतील. त्यामुळे ह्यात न कंटाळता तुम्ही सोबत प्रत्येकाला 1-1 लिटरची जर बाटली तुम्ही ठेवली तर अतिशय व्यवस्थित सुंदररित्या तुम्ही हा किल्ला पाहू शकता. आतमध्ये कॅफेसुद्धा आहे, जेणेकरून तुम्ही तिथे रिफ्रेशमेंट करू शकता. पण ते बरंचसं चढ्या दऱ्यामध्ये आतमध्ये असल्याकारणाने आम्ही तिथे काही ट्राय केला नाही. पण आम्ही ऑलरेडी नाश्ता करून हॉटेलवरून निघालो होतो. सकाळची वेळ होती, त्यामुळे अतिशय सुरेख वातावरणात आम्ही हा किल्ला पाहिला. बरोबर आम्ही तो 12:30पर्यंत आमचा किल्ला पाहून झाला. शीशमहल हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. बऱ्याचशी दालनं आहेत, त्याला समोर बऱ्यापैकी त्याने माहिती लिहिलेली आहे. ती माहिती वाचत आपण हा किल्ला पाहतो. आणि विशेष म्हणजे अजिबात याच्यामध्ये थकण्यासारखं नाही आहे, गर्दी नसल्यामुळे. आणि आरामात तुम्ही हा मेहरानगड व्यवस्थित 3-4 तासात आरामात पाहू शकता. खूप सोन्याचं कार्विंग केलेली दालनं आहेत, नक्षीकाम केलेले. आणि ते खास त्या काळातले ह्या सर्व वस्तू आजही व्यवस्थितपणे जतन केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, मी तुम्हाला मेमध्ये का रिकमेंड करतो की इथे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आरामात पाहायला मिळतील. सीझन नसल्याकारणाने हॉटेल्स पण तुम्हाला स्वस्तात मिळतात. जेवणासाठी तुम्ही म्हणाल तर इथे घंटाघरला तुम्ही प्रिया हॉटेल म्हणून आहे, ते एकमेव हॉटेल सुंदर आहे. बाकी कसलाही समोसा पोहे ते स्ट्रीट फूड खाऊ नका, लस्सी देखील घेऊ नका. अतिशय होपलेस आहेत सर्व गोष्टी. त्यामुळे फक्त प्रिया हे एक हॉटेल असं आहे की जिथे तुम्ही व्यवस्थित तुमचं जेवण करू शकाल. आम्ही आमच्या राहत्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करत होतो, पण जेवणासाठी आम्ही हे प्रिया हॉटेल बाजूलाच नवीन सडक या रोडवरच असल्याकारणाने आम्हाला जाता येता ते हॉटेल मिळत होतं. त्यामुळे आम्ही ते तिथे जेवण, आणि अजिबात गर्दी नाही. त्या हॉटेलला अतिशय आवाढावी हॉटेल आहेत. त्यांचं स्वतःचं हे पण आहे, रूम्स पण आहेत, तर त्या खूप महाग आहेत. अतिशय पॉश हॉटेल आहे ते. परंतु आपल्याला काय एवढं काय गरज नाही आहे, आपल्याला सर्वसाधारण हॉटेल चालू शकतं. त्यामुळे आम्ही त्या हॉटेलात न राहता आम्ही वेगळ्या हॉटेल झिलमिल पॅलेस ह्या नई सडकवरच असलेल्या हॉटेलमध्ये राहावयास गेलो. हे पाळण्याचं दालन आहे. नुसते पाळणेच 7-8 प्रकारचे तिथे ठेवलेले आहेत. एक शेवटचा पाळणा जो ब्रिटिशकालीन आहे, जो इलेक्ट्रिकवर चालणारा आहे, तो तुम्हाला दाखवतो. हा समोर दिसतोय तो इलेक्ट्रिकवर चालणारा पाळणा. याच्यामध्ये काहीतरी त्या पाळण्याच्या अजून इतर मुवमेंट पण होतात, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला ते पाहावयास बरं वाटतं. हे सर्व तुम्ही मजले खाली उतरत पाहता. काही ठिकाणी थोडंसं तुम्हाला चालावं पण लागतं, वरती चढावं पण लागतं. त्याने ह्या नंतर केलेल्या हे जिन्याचे अरेंजमेंट्स आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल की हे त्या काळातलं नाही, परंतु लोकांच्या सोयीसाठी त्यांनी ह्या सुंदर अशा व्यवस्था बनवलेल्या की जेणेकरून तिथे तुम्ही विचार करा, जर गर्दीत आलात तर एवढ्या छोट्या जिन्यामध्ये तुम्हाला धड चढता येणार नाही. त्यामुळे
आणि इथे एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला हा किल्ला व्यवस्थित पाहता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला परत सांगत आहे की तुम्ही हा एप्रिल मेमध्ये किल्ला पाहावयास घ्या. अतिशय कमी गर्दीमध्ये आणि व्यवस्थित. आपण मुंबईकर आहोत त्यामुळे आपल्याला तसं वातावरणाचे काय एवढे प्रॉब्लेम. हे कॅफे आहे समोर आहे ते अजिबात गर्दी नाही बघा. अरे बड़े में जागे धूपड़ी रे चंदा में तारी चांदनी सामन में वाली मन प्रीत कराओ सारे हरि करारत हरि में जागे धूपड़ी चंदा में मित्रांनो, अशा रीतीने आम्ही हा मेहरानगड 3-4 तासात पाहून घेतला आणि परतीला लागलो.